समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, नवीन वर्षातील म्हणजे 2026 मधील पहिला सण मकर संक्रांती. खरं तर 13 जानेवारी 2026 रोजी आपण साजरी केली भोगी. त्यानंतर आज 14 जानेवारी 2026 आज मकर संक्रांती. जवळपास मकर संक्रांत आता संपत आलेली आहे आणि उद्या 15 जानेवारी 2026 वार गुरुवार, उद्या आलेली आहे किंक्रांती. बघा, मकर संक्रांती हा प्रत्येक वर्षी नवीन वर्षातील पहिला सण असतो. हा 3 दिवस साजरा केला जातो: भोगी, संक्रांती आणि किंक्रांती. यातील किंक्रांतीचा जो दिवस आहे हा करीचा दिवस, करी दिन म्हणून ओळखला जातो. हा दिवस शत्रुबाधा दूर करण्यासाठी, आपल्या आयुष्यात काही शत्रुत्व असेल ते नष्ट करण्यासाठी, एखादी व्यक्ती विनाकारण आपल्याला त्रास देत असेल त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून दूर करण्यासाठी, एखादी व्यक्ती सतत फसवत असेल, रडवत असेल तर त्या व्यक्तीला रडवण्यासाठी बघा हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच किंक्रांतीला म्हणजे याच करीदिनीला करायचा एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. जर उद्या किंक्रांतीला ही एक वस्तू तुम्ही सोबत ठेवली तर तुमच्या आयुष्यात, तुमच्या कुटुंबात किंवा तुमच्या घरात तुम्हाला जो कुठला शत्रू त्रास देत होता, जो कुठला व्यक्ती त्रास देत होता, तुम्हाला रडवत होता, फसवत होता, तुमचा अपमान करत होता, तो व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. तो व्यक्ती तुमच्या समोर रडते, तो व्यक्ती तुमच्या समोर झुकत येईल, तो व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नसेल आणि तोच व्यक्ती तुमचं सगळं ऐकेल. बघा, उपाय लागू पडण्यासाठी किंवा आपण जे बाधा दूर करणारे उपाय करतो, नकारात्मकता संपवणारे उपाय करतो, तर हे सगळे उपाय करण्यासाठी हा किंक्रांतीचा दिवस लाखात एक मानला जातो. लोक या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट बघतात आणि या दिवशी उपाय करतात. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ घालायचे आहेत. काळ्या तिळांचं जर तेल असेल, तुम्ही तेल घातलं तरीही चालेल. एक चिमूटभर हळद घालायची आहे, थोडं मीठ घालायचं आहे, गंगाजल घालायचं आहे, गोमूत्र घालायचं आहे आणि या पाण्याने स्नान करायचं आहे. या पाण्याने जर उद्या किंक्रांतीला तुम्ही स्नान केलं तर तुमची अर्धी बाधा तिथेच संपून जाईल. कितीही शत्रू त्रास देत असेल किंवा कितीही कोणी तुम्हाला नजर लावत असेल, सतत तुम्हाला अपयश आणण्यासाठी प्रयत्न करत असेल किंवा तुम्हाला कुठल्याच गोष्टीत यश मिळू देत नसेल, फक्त या गोष्टी घालून उद्या स्नान केलं, यशही मिळेल, बाधाही दूर होईल. कितीही गुणाची नजर लागत असेल तर ती कुठेतरी नष्ट होईल. आता तुम्हाला उद्या दिवसभरात म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ किंवा अगदी रात्री जेव्हा कधी वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळात हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला बाजारातून एक लिंबू आणायचा आहे. कुठेही आपल्या घराच्या आजूबाजूला किंवा दुकानामध्ये किंवा घरात ऑलरेडी तुम्ही लिंबू आणलेला आहे, तुम्ही तेच घेतलं तरीही चालेल. छान एक लिंबू घ्यायचं आहे, ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे, थोडंसं तुम्हाला पुसायचं आहे. आता जे लिंबू तुम्ही घेतलेलं आहे त्या लिंबाच्या वरती तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे जो तुम्हाला खूप त्रास देतोय. तुमच्या घरातला असेल, नात्यातला असेल, शेजारचा असेल किंवा अगदी कुणीही असेल, त्या व्यक्तीचं काळ्या रंगाच्या पेनाने तुम्हाला फक्त नाव लिहायचं आहे आणि त्या लिंबाला तुम्हाला 2 अख्ख्या फुलवाल्या लवंगा टोचायच्या आहेत. 2 लवंगा आता कुठे टोचायच्या, तर तुम्हाला जिथे जमेल, उभ्या आडव्या जशा जमतील तशा, फक्त लिंबावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि त्याच्यासोबत या 2 लवंगा टोचायच्या. आता हे जे लिंबू आहे हे आपल्यासमोर कुठेही घरातल्या ज्या कोपऱ्यात तुम्ही बसून हा उपाय करताय तिथे हे लिंबू आपल्यासमोर ठेवा आणि त्या लिंबाला एक काळ्या रंगाचा धागा बांधा. 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा, असं 12 वेळा हा धागा गुंडाळा. उभा आडवा, उभा आडवा, तुम्हाला जसं पाहिजे तसं. फक्त 12 वेळा हा काळ्या रंगाचा धागा तुम्हाला त्या लिंबाला गुंडाळायचा आहे. 12 वेळेस हा धागा गुंडाळून झाला की शेवटी गाठ मारा किंवा कट करून मध्ये ते अटकवा. आता हे लिंबू जे आहे ते आपल्या हातात घ्या. हे लिंबू आपल्या हातात घेऊन त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे किंवा त्या व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर आणायचा आहे. असं 3 वेळा त्या लिंबावरती फुंक मारायचे आहे आणि हे लिंबू तुम्हाला उद्या किंक्रांतीपासून 11 दिवस तुमच्या जवळ ठेवायचं आहे. रात्री जेव्हा तुम्ही झोपाल तेव्हा ते उशाखाली ठेवा. सकाळी उठाल, तुम्ही ऑफिससाठी बाहेर पडताय, बॅगेत ठेवा. एखादं दुकान आहे, व्यवसाय तुमचं, व्यवसायाच्या गल्ल्यात ठेवा. जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या कामांसाठी तुम्ही बाहेर पडाल तेव्हा तेव्हा हे लिंबू तुमच्या जवळ ठेवा. 11 दिवस पूर्ण झाले. बघा, हे लिंबू 11 दिवस पूर्ण झाले की 12व्या दिवशी तुम्हाला
घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे आणि हे लिंबू तुम्हाला कापायचं आहे. धाग्यासकट, धागा सोडायचा नाही. एखादी मोठी सुरी घ्या आणि त्या सुरीने त्या लिंबाच्या 4 फोडी करा. लिंबू 4 बाजूने कापलं म्हणजे कट झालं की चहू दिशांना 4ही फोडी फेकून द्या. 4ही फोडी 4 बाजूंना फेकून द्या. फक्त जेव्हा ते लिंबू तुम्ही कट कराल, बघा तुम्ही लिंबू कट कराल, लिंबाचे 4 भाग कराल, तेव्हा त्या लिंबाला टोचलेले जे लवंग आहेत ना ते अलगद काढून घ्या. आणि हे दोनही लवंग जे आहेत हे काळ्या रंगाच्या कापडात किंवा काळ्या रंगाच्या एखाद्या कागदात नसेल तर सफेद रंगाचा कागद असेल तर त्या कागदामध्ये बांधा. आणि या 2 लवंगा मात्र वर्षभर पुढच्या किंक्रांतीपासून आपल्या जवळ ठेवा. पर्समध्ये, पॉकेटामध्ये किंवा तुमच्या कुठल्याही महत्त्वाच्या ठिकाणी ह्या 2ही लवंगा ठेवा. कधीही अपयश येणार नाही, कुणीही तुमच्याकडे वाईट नजरेने बघणार नाही. जोपर्यंत या 2 लवंगा तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवल्यात तोपर्यंत कुणीच तुम्हाला काही करू शकणार नाही. या लिंबावरती लिहिलेल्या शत्रूचा नाश होईल. आता त्याला काहीतरी होईल, तो मरेल असं काही नाही, पण त्याच्या मनात तुमच्याबद्दल असलेले जे विचार आहेत ते संपून जातील. जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत होता, लक्षात ठेवा हा उपाय केल्यानंतर तो शत्रू तुमच्या समोर येईल. तो शत्रू तुमच्याशी नीट वागायला लागेल. हा उपाय केल्यानंतर त्याचं मन जे आहे ना ते पूर्णतः बदलायला लागेल. आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगते आहे. खूप सोपा उपाय आहे. ज्यांना खूप नजर लागते आहे, ज्यांच्या पाठी खूप आजारपण आहे, अजिबातच घरामध्ये किंवा आयुष्यामध्ये सुख नाही आहे, अशा व्यक्तींनी उद्या किंक्रांतीच्या दिवशी आपल्या उजव्या हातामध्ये थोडं मीठ घ्यायचं आहे. त्यावर काळी मोहरी ठेवायची आहे, 2 लवंग ठेवायचे आहेत, 5 काळी मिरी ठेवायची आहेत, थोडंसं एक चिमूटभर त्याच्यावरती हिंग ठेवायचं आहे. हिंगाचा खडा असेल तर घ्या, नसेल तर हिंग घ्या. आपण फोडणीसाठी जे हिंग वापरतो जेवणात भाजीत ते हिंग घ्या चिमूटभर. हे सगळं साहित्य उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि हे सगळं साहित्य स्वतःवरून उलटं फिरवायचं. उलटं, उजवीकडून डावीकडे. हे साहित्य स्वतःवरून उलटं फिरवायचं 7 वेळा आणि घराच्या बाहेर कुठेही जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी हे साहित्य फेकून द्यायचं, झटकून टाकायचं. हात स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतरच घरात यायचं. बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जी कुठली व्यक्ती त्रास देत होती, कुठलीही व्यक्ती तुम्हाला नजर लावत होती, अपयश आणत होती, तुमच्या मागे आजारपण असेल, साडेसाती असेल, काही असेल, हा उपाय केल्यानंतर सगळंच्या सगळं संपेल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.